हे बघा, हे काय आहे? टॅमॅटो. आज आपण बनवूया मस्तपैकी लाल लाल कलरचे टॅमॅटो, त्याचे पकोडे. हे खूप चवीला छान लागतात. चटणी त्याच्यावरती लावली. चटणीमुळे त्याला झणझणीत चव पण येते आणि खूप छान चवीला. आपण बटाटा भजी किंवा कांदा भजी नेहमीच बनवतो, पण आज आपण ही टॅमॅटो पकोडा बनवूया. आता बघा, हा कसा कसा टम फुगतो. याच्यामध्ये इनो सोडा काही टाकलेला नाही. हा टम फुगलेला फुगतो आणि याला बघून सुद्धा तुमच्या तोंडाला बघा पाणी सुटलं असेल की नाही. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. आता तुम्हाला मी साहित्य दाखवते. हे 4 टॅमॅटो घेतलेत मी. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर घेतली आहे. 3 ते 4 मिरच्या घेतल्यात. लसूण पाकळ्या घेतल्या 4 ते 5 आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. आता हे आपण याची चटणी करायची आहे आणि टॅमॅटोचे काप करून घ्या. बघा, अशा प्रकारे आपण बटाट्याचे कसे करतो त्याप्रमाणेच ह्याचे टॅमॅटोचे असे गोल काप करून घ्यायचे. बघा, अशा प्रकारे छान असे टॅमॅटोचे चिरून घ्यायचे असे छान. आता हे मी सगळे टॅमॅटो तुम्हाला चिरून दाखवते. अशा प्रकारे छान असे हे बघा असे चिरून घ्यायचे सगळे छान गोल असे. हे बघा, अशा प्रकारे जसं तुम्ही सॅलडसाठी खाताना आपण खायला घेतो तशा प्रकारेच कापायचे. मी थोडं जाड कापायचे, एकदम पातळ नाही कापायचे. थोडे मीडियम साईजचे असे कापून घ्यायचे. बघा, अशा प्रकारे मी हे 1 वाटी बेसन घेतले आणि आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया. आता मीठ घालूया. आता मीठ घातलं, चवीनुसार मीठ घाला आणि थोडी हळद घालायची आणि हिंग घालायचं, कारण बेसन थोडं पोटाला बाधतं म्हणून हिंग नक्की आवर्जून घाला आठवणीने. आणि आता हे सगळं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं. आपण बटाटा भजीला मिक्स करतो ना तशाप्रमाणेच हे पीठ असं थोडं घट्ट पातळ असं करून घ्यायचं. आधी थोडं पाणी घालायचं, एकदम पाणी घालू नका नाही तर पातळ होईल. हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. बघा, थोडं पाणी आणखीन घालते आणि थोडा वेळ मिक्स करून एका साईडला आधी ठेवायचे, म्हणजे ते चांगलं फुललं जातं ते पीठ. हे बघा, अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे झालं पाहिजे हे पीठ असं छान असं झालं पाहिजे. बघा, मस्त असं झालं पाहिजे पीठ. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. असं चमच्यावरती केला की पटकन असं पडलं पाहिजे सरकन. बघा, अशा प्रकारे. आता आपण एका साईडला कढई ठेवूया आणि त्याच्यात तेल तापायला ठेवूया थोडा वेळ. एका साईडला आता कढई ठेवते आणि त्याच्यामध्ये तेल घालूया. हे तेल थोडं गरम करायला ठेवूया आणि एका साईडला आपण आता चटणीची तयारी करूया. मी लसूण घेतले, मिरची घेतली आणि कोथिंबीर थोडी जास्तच घ्या आणि जिरं टाकलं अर्धा चमचा, आलं टाकले अर्धा इंच आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि हे आता आपण थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं. बघा, अशा प्रकारे हे छान बारीक झालंय. बघा, अशी छान पेस्ट करून घ्यायची त्याची. ही चटणी चवीला खूप छान लागते. हे बघायचं, अशी छान चटणी बनवून घेतली. आता ही चटणी आहे ना आपण आता टॅमॅटोला लावूया. हे बघा, वरून एका साईडनीच लावायची, दोन्ही साईडनी लावायची नाही. फक्त एका साईडने अशी ही चटणी आपण टॅमॅटोला लावून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे अशी छान चटणी लावून घ्यायची. याला वेळ पण लागत नाही, झटपट होणार आहे आणि गरमागरम खूप छान लागते ही भजी. ही बघा अशी. आता मी सर्व टॅमॅटोला आधी चटणी लावून घेते आणि नंतर मी तुम्हाला भजी कशी करते ते दाखवते. ती सगळ्यांनी तयारी करून घ्यायची. सगळ्याला लावून आधी घ्यायची चटणी, म्हणजे कशी पटापट आपल्याला तळली जाते. मग बेसनमध्ये बुडवायची आणि पटापट तळायची. हे बघा, ती सगळ्या टॅमॅटोला मी आधी चटणी लावून घेतली. अशा प्रकारे चटणी लावून घ्यायची. बघा, छान दिसते ना, हिरवं आणि लाल लाल, खूप छान लागते. आणि चटणी सुद्धा लावल्यामुळे भजी खूप छान लागते याची. हे बघा, आता हे बेसन सुद्धा आपलं छान मुरलं गेलंय. पुन्हा एकदा जरा मिक्स करून घेऊया आपण याला. हे बघा, अशा प्रकारे. आणि आता ह्याच्यात एक एक आपण टॅमॅटो असा टाकायचा आणि वरून उलटा नाही टाकायचा. असा चटणीचा भाग वरती ठेवायचा, बाकी तो खाली ठेवायचा आणि वरून बेसन घालायचं असं. हे बघा, आणि खालून अलगद उचलायचं आणि चमच्यानेच उचला आणि याच्या कढईमध्ये टाकायचं. फक्त वरूनच टाका. आणि जी वरती चटणी लावलेली भाग आहे तो वरतीच ठेवायचा, उलटा करायचा नाही, कारण चटणी मग निघाली जाईल म्हणून चटणीचा भाग वरतीच पाहिजे. अशा प्रकारे बघा, अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं असं आणि चमच्याने अलगद उचलायचं. आणि याला वेळ पण नाही लागत, होते पटापट. अशा प्रकारे असं सगळ्या आपण आता भज्या तळून घ्यायच्या. अशा प्रकारे छान असं पीठ लावूया आणि तळूया.
खूप चवीला छान लागते हा ही भजी, कारण चटणी पण आहे ना, त्यामुळे तिखट आंबट अशी छान लागते. आपल्याला बाकी चटणीची सुद्धा गरज नाही, नुसती भजी खाल्ली तरी छान लागते ही. हे बघा, आता ह्याला काही चटणीची गरजच नाही ना, कारण ह्याला चटणी लावलेलीच आहे टॅमॅटोला. तुम्ही नुसती अशी खाल्लात ना की तोंडात तुमच्या चटणीचा फ्लेवर सुद्धा येतो, त्यामुळे खूप छान लागते ही भजी. हे बघा, एकासाठी असं छान लालसर असं तळून घ्यायची. मीडियम गॅसवरती तळा, फास्ट गॅस करू नका, मीडियम वरतीच करायचं. अशी छान अशी लालसर होईपर्यंत आपण छान तळून घेऊया आता तिला. आणि छान फुलली पण जाते ती, बिना सोडा इनो घातल्याशिवाय. इनो सोडा काही घालायचा नाही याच्यामध्ये. अशा प्रकारे मीडियम गॅसवरती ही तळून घ्यायची आपल्याला. हे बघा, छान आता फुलली गेली आणि टॅमॅटो सुद्धा आतमध्ये शिजला जातो, छानपैकी मऊ होतो. हे बघा, मस्त झाली ना ही, फुलली ना छान. अशी पकोडे हे तयार झालेत, काढून दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे. हे बघा, असं छान कलर आला त्याला, लाल असतं छान असं, आणि फुलली सुद्धा आहे छान. आता तुम्ही भजी बटाट्याची भजी तर नेहमीच खाता, कांदा भजी खाता, पण माझी कॉर्नची सुद्धा भजी तुम्ही जर बघितली नसाल ती सुद्धा बघा. मी नेहमी वेगवेगळ्या भाज्या करते. आता ही टॅमॅटोची भजी केली. टॅमॅटो बघा किती छान झाले. अशी झाली आपली टॅमॅटो चटणी लावून पकोडे तयार.